नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बार्टीमार्फत जी एक नवीन अपडेट आलेली आहे, जसे TRTI, बार्टी, सारथी यासारख्या ज्या स्कीम आहे, तर त्यांच्यामधून विद्यार्थ्यांना पोलीस भरती असेल, मिलिटरी भरती असेल, MPSC, UPSC अशा बऱ्याच ज्या स्कीम आहेत त्यांच्यात मुलांना ट्रेनिंग दिली जाते. 6 महिन्यासाठी फ्री ट्रेनिंग दिली जाते आणि त्यांच्यात मुलांना DBTसुद्धा दिली जाते. तर तशीच 2025 आणि 26साठी बार्टीमार्फत पुन्हा एक नवीन अपडेट किंवा भरती आलेली आहे. तर ती भरती या ठिकाणी IBPS, बँकिंग, LIC, रेल्वे या 3 ज्या एक्झाम्स होतात, तर त्या एक्झामसाठी या ठिकाणी नवीन भरती आलेली आहे बार्टीमार्फत. तर ती जी भरती आहे, तर त्यासाठी आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल किंवा किती तारखेपर्यंत आपण अर्ज आहे ते करू शकतो. तर ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी बार्टीच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे. जसे आपण व्हिजिट करू, आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल आणि आपल्याला खालती स्क्रोल डाऊन करायचं आहे. खालती आपण जसे स्क्रोल डाऊन करू, आपल्याला या ठिकाणी नोटीस बोर्ड दिसेल. या ठिकाणी आपण पाहू शकतो नोटीस बोर्ड आहे आणि अनाउन्समेंट डेट जी आहे ती 28 एप्रिल 2025 आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो ॲडव्हर्टाइजमेंट फ्री रेसिडेन्शियल ट्रेनिंग प्रोग्राम IBPS, बँक, रेल्वे, LIC कोचिंग, छत्रपती संभाजीनगर. तर मित्रांनो, ही जी ट्रेनिंग दिली जाणार आहे IBPS, बँकिंग आणि रेल्वे व LIC वगैरे जी कोर्स आहे आपले, तर ते कोर्स त्या ठिकाणी जो जिल्हा आहे तो छत्रपती संभाजीनगरला या ठिकाणी ट्रेनिंग दिली जाणार आहे. तर त्याची आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहे. तर आपण या ठिकाणी नोटीस बोर्डला आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे. तर या ॲडव्हर्टाइजमेंटवर आपण जसे क्लिक करू, आपल्याला या ठिकाणी एक PDFचा दिसणार आहे आयकॉन. तर त्या आयकॉनवरती सिम्पली क्लिक करायचे आहे आपण. जसे आपण क्लिक करू, आपल्याला या ठिकाणी PDF ओपन होईल आणि ती PDF आपण या ठिकाणी रीड करायची आहे संपूर्ण. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो जी तारीख दिलेली आहे, तर ती तारीख आहे 28 एप्रिल 2025 पासून अर्ज सुरू झालेले आहे. तर ते अर्ज कधीपर्यंत आहे आणि त्याचे जे स्वरूप आहे आपण पाहू शकतो. IBPS, बँक, रेल्वे, LIC, लिपिक तत्सम पदांच्या स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी. तर या ठिकाणी आपल्याला 6 महिने फ्री ट्रेनिंग दिली जाणार आहे आणि त्यासोबतच आपल्याला DBTसुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. तर जागा जी आहे ते या ठिकाणी 75 जागा दिलेल्या आहे. तर त्यासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे. या ठिकाणी खालती PDFमध्ये एक लिंक दिलेली आहे, त्याप्रमाणे आपल्याला त्या लिंकवर जाऊन जो फॉर्म आहे तो आपण अप्लाय करायचा आहे. फॉर्म अप्लाय करण्या अगोदर आपल्याला या ठिकाणी जी बेसिक डिटेल आहे ती चेक करायची आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो पात्रता आहे, विद्यार्थ्याचे निवडीचे निकष आहे, आरक्षण आहे आणि अटी शर्ती आहे. तर ते आपण एकदा या ठिकाणी रीड करायचं आहे. तर उमेदवार महाराष्ट्रातला असायला पाहिजे. त्यानंतर उमेदवाराचे वय जे आहे ते 18 ते 34 पर्यंत असायला पाहिजे आणि उमेदवाराचे किमान वय हे 12वी उत्तीर्ण असायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला रहिवासी दाखला वगैरे जो आहे तो मॅन्डेटरी आहे आणि त्यानंतर आपल्याला निवडीचे निकष दिलेले आहे. तर निवडीसाठी आपल्याला या ठिकाणी एक एक्झाम आहे, ती पूर्व एक्झाम द्यायला लागणार आहे या ठिकाणी. त्यानंतर पात्र उमेदवाराचे इन्कम जे आहे ते 8 लाखांपर्यंतच असायला पाहिजे आणि चाळणी परीक्षेचे स्वरूप जे आहे ते त्या ठिकाणी आपण जो कोर्स करणार आहे त्या संबंधित जो पेपर असतो, तर त्याचे स्वरूप या ठिकाणी असणार आहे. आरक्षण आपण पाहू शकतो या ठिकाणी 30% महिलांसाठी जागा राखीव असणार आहे. त्यानंतर 5% जागा दिव्यांगांकरिता आहे आणि 1% अनाथांकरिता त्या ठिकाणी राखीव आहे. आणि त्यानंतर प्रशिक्षणाच्या अटी या ठिकाणी दिलेल्या आहे. आपण पाहू शकतो सदरचे प्रशिक्षण पूर्णतः निःशुल्क असून निवासी स्वरूपाचे असणार आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला फ्रीमध्ये ट्रेनिंग दिली जाणार आहे. तर आपण जी ऑनलाईन ॲप्लिकेशन करणार आहे, तर त्याची शेवटची तारीख आहे या ठिकाणी 9 मे 2025 आणि ट्रेनिंगचा कालावधी असणार आहे या ठिकाणी 6 महिने. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो प्रशिक्षण कालावधीमध्ये विद्यार्थ्याचा निवास, चहा, नाश्ता, जेवणाची जी सोय असेल ती प्रशिक्षण केंद्रातून केली जाईल आणि त्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रति प्रशिक्षणार्थी 5,000 एवढी रक्कम त्या ठिकाणी दिली जाणार आहे. तर अशा प्रकारची जी बेसिक डिटेल आहे ती आपण संपूर्ण जी PDF आहे ती डाउनलोड करायची आहे आणि डाउनलोड करून आपण या ठिकाणी जी माहिती आहे ती व्यवस्थित बघायची आहे. आणि या ठिकाणी आपल्याला जिल्ह्याचा ॲड्रेस दिलेला आहे, कुठे आपल्याला
जी ट्रेनिंग दिली जाणार आहे त्याचं, तर ते आपण या ठिकाणी व्यवस्थित चेक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जी डिटेल आहे ती बेसिक डिटेल आपण चेक केल्यानंतर आपल्याला खालती ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याकरिता एक लिंक दिलेली आहे, तर आपण पाहू शकतो. तर हा Google फॉर्म जो आहे तो आपण त्या ठिकाणी या Google फॉर्मच्या ठिकाणी आपल्याला आपला फॉर्म आहे तो ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. आपण त्या ठिकाणी Google फॉर्मला रिडायरेक्ट होऊ आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस येईल आणि त्यानंतर आपल्याला जी डेट आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर आपले या ठिकाणी फुल नेम एंटर करायचं आहे. आपला ॲड्रेस आहे तो ॲड्रेस एंटर करायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर आहे आपला मोबाईल नंबर, ईमेल ID, आपला आधार कार्ड नंबर, आपली एज दिलेली आहे तर ती एज आपण या ठिकाणी फिलअप करायची आहे. अशा प्रकारची जी बेसिक डिटेल आहे तर ती बेसिक डिटेल आपण या ठिकाणी डिसेबल किंवा अनडिसेबल, तर ते आपण होय किंवा नाही हे चेक करायचं आहे आपल्याला. त्यानंतर ऑर्फन असेल तर ऑर्फनवर क्लिक करायचं आहे, नसेल तर नाही. त्यानंतर आपली एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर कास्ट आपली SC पाहिजे. त्यानंतर आपली पोटजात जी असेल ती आपण या ठिकाणी निवडायची आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी विचारले गेलेले आहे बार्टी अंतर्गत प्रशिक्षणाचा लाभ आपण घेतला आहे का? तर घेतला असेल तर होय करायचा, घेतला नसेल तर नाही. त्यानंतर आपण जर लाभ घेतला असेल तर कोणत्या स्कीममधून घेतलेला आहे तर ते या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर लाभ घेतल्याचे वर्ष त्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी आणि त्यानंतर आपला जो फॉर्म आहे तो त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे. तर अशा प्रकारे बार्टीमार्फत जी स्कीम निघालेली आहे, रेल्वे असेल, LIC असेल, बँकिंग असेल, तर त्यासाठी अशा प्रकारे आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे ते अप्लाय करू शकणार आहे. तर आय होप मित्रांनो आपल्याला या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.